रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. गृहमंत्री अमित शहा यांच्या निंदनीय वक्तव्याच्या निषेधार्थ सुधागड परळीत आक्रोश मोर्चा. परळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह ते बाजारपेठमधून काढली रॅली. सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा. मोर्चेकरी भीम अनुयायांची जोरदार मागणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे जे वक्तव्य केलं आहे त्याचा व परभणीतील दडपशाही सोमनाथ सूर्यवंशी कस्टडी मृत्यू याचा निषेध करण्यासाठी सुधागड परळी बाजारपेठ येथे आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण देशात ठिकठिकाणी आंबेडकरी अनुयायी रस्त्यावर उतरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निंदनीय वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहेत. अमित शहा यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी तसेच परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या बांधवांची पोलीस कस्टडीमध्ये हत्या झाली त्याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी उपस्थित परळी विभागातील भीम अनुयायी व बहुजन समाज बांधवांनी केली. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. जय भीम. 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 तत्व आम्हाला, अरे तत्व आम्हाला, आमची नैतिकता, आमची नैतिकता. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. अरे जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय 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 भीम. जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, भारतीय संविधानाचा संसदेमध्ये घडलेला अपमान, संसदेमध्ये घडलेला अपमान आमचा स्वाभिमान, आमचा स्वर्ग, आमचे दैव, आमचा स्वाभिमान. स्त्रियांचा स्वाभिमान, जनतेचा पुरस्कार, वंचितांचा अधिकार, भारतीय संविधानाचा अमर जय, अमर जय. काय सांगाल, परळी सुधागडमध्ये भव्य आक्रोश मोर्चा या ठिकाणी काढला होता, निषेध रॅली देखील स्वरूप घेतलं होतं. काय सांगाल, काय नाव आपलं? माझं नाव अशोक शंकर कांबळे. सुधागड तालुक्यामध्ये वासुंडे नावाचं गाव आहे, तिथे राहतो मी माजी सरपंच आहे. या ठिकाणी आम्ही या निषेध रॅली आणि अगदी 2-3 दिवसात जमावजमाव केली आणि या ठिकाणी निषेध रॅली घेतली. निषेध या संदर्भामध्ये की या ठिकाणी भाजपचं सत्ता आली आणि मुख्यमंत्र्यांनी शपथविधी घेतला, त्याचबरोबर
परभणीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या चौकामध्ये घटनेची जी प्रतिकृती होती त्या राज्यघटनेच्या प्रतिकृतीची तोडफोड केली आणि विटंबना केली। या संदर्भात या प्रित्यर्थ तिथल्या लोकांनी जो मोर्चा काढला त्या मोर्चाच्या तिथे सोमनाथ सूर्यवंशी नावाचा युवक होता आणि हा युवक बाजूने पोलीस जे लाठीचार्ज करतायत, अमानुष लोकांना मारतायत, उगाचच मोर्चात असलेल्या नसलेल्यासुद्धा लोकांना मारतायत, घरातून ओढून मारतायत लोकांना। अशा पद्धतीनं कोम्बिंग ऑपरेशन त्यांचं चाललेलं होतं आणि हे तो त्याच्या छायाचित्रात टिपत होता, बाजूला उभा राहून त्याचा व्हिडिओ करत होता। हे त्यांच्या लक्षात आलं। तो LLB करणारा विद्यार्थी होता, तो त्या आधीमध्ये कुठेही गेलेला नसला, एका बाजूने फक्त व्हिडिओ करत होता, तरीसुद्धा पोलिसांनी त्याला घेरलं आणि त्याला उचललं आणि कस्टडीत टाकलं। कस्टडीमध्ये त्याला एवढा मारहाण केली की त्या ठिकाणी त्या अमानुष मारहाणीमध्ये त्याचा जीव गेला, त्याची हत्या झाली। खऱ्या अर्थाने शासनाने पहिला बळी पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला। त्याच्यानंतर अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांनी ज्या दिवशी अमृत महोत्सव राज्यघटनेचा, त्याच दिवशी अमृत महोत्सवाच्याबद्दल 2 शब्द बोलण्यासाठी सगळे असेंब्लीमध्ये जमलेले असताना त्या ठिकाणी 2 शब्द बोलायचं, बाबासाहेबांची प्रशंसा करण्याचं बाजूला राहिलं, परंतु बाबासाहेबांना अपमानकारक उद्गार काढले। एवढा मोठा अपमान केला की आंबेडकर 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 असं काय चाललं आहे नुसतं। एवढ्या वेळा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला असता। आम्ही मोक्ष वगैरे काही मानत नाही आणि आम्ही देवसुद्धा मानत नाही, कारण आम्हाला देवाने कधी पायरीच्या वर घेतलं नाही, देवाने जवळच घेतलं नाही। त्याच्यामुळे देवाची ना आमची ओळख नाही, आमची ओळख फक्त बाबासाहेब आंबेडकरांची आहे। कारण आम्हाला माणूस जे बनवलेले, आज जे आम्ही आहोत, माणूस घडलेलो आहोत, आज जे काय आहे, आमचं श्वास आमचा आहे, आमचे आईबाप आमचा आहे, तो सगळे बाबासाहेब आंबेडकर आहेत। आणि त्याच्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्हाला असह्य झाल्यामुळे आम्ही ही निषेध रॅली काढलेली आहे। आमचं म्हणणं असं आहे की अमित शहाने तात्काळ या ठिकाणी माफी मागावी किंवा राजीनामा द्यावा। अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाचं या ठिकाणी लोकशाहीमध्ये असेंब्लीमध्ये काही काम नाही आणि तो खासदार होण्याच्या सुद्धा लायकीचा नाही आणि केंद्रीय गृहमंत्री होण्याच्या तर अजिबात लायकीचा नाही आहे। काय सांगाल, आज परळीमध्ये ज्या पद्धतीनं आपण मोठा मोर्चा आणि त्याच्यातून आक्रोश आपण व्यक्त केलेला आहे, काय नेमकं मोर्चाच्या मध्ये मागण्या आहेत, काय सांगाल? काय नाव आपलं? माझं नाव दिलीप जाधव, सुधागड तालुका बौद्धजन समाज या संघाचा मी एक उपाध्यक्ष म्हणून आज या ठिकाणी जो काय निषेध व्यक्त करायला रस्त्यावर उतरलेलो आहे। 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी या ठिकाणी जी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्या संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ आमचा शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा रस्त्यावर उतरला आणि रस्त्यावर उतरला असताना त्याला पोलीस कोठडी झाली आणि त्या पोलीस कोठडीमध्ये त्याला अमानुषपणे मारहाण होऊन त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। आमच्या या सुधागड तालुका बौद्ध समाजाच्या वतीने आमची प्रमुख मागणी राहील की या पोलीस कोठडीमध्ये ज्या पोलिसांनी त्याच्यावरती लाठीचार्ज केला, लाठी हल्ला केला, तर या पोलिसांचा चौकशी होऊन त्यांना शासनाने निलंबित करावे, त्यांना कठोरात कठोर अशी कारवाई होऊन त्यांच्यावरती निलंबनाचा या ठिकाणी गुन्हा दाखल करावा। त्याचप्रमाणे संसदेमध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकर 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 असा नावाचा विडंबन करून जे अपमानकारक जे उद्गार काढले आणि घोर असा अपमान केला, त्या अपमानाचा निषेध करण्यासाठी आज तमाम सुधागडमधील बौद्ध समाजाच्या वतीने भीमसैनिक आणि भीमकन्या या रॅलीमध्ये सहभागी होऊन या दोन्ही घटनांचा या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करीत आहोत। जय भीम, जय बुद्ध आणि जय भारत। काय सांगाल, आज भव्य असा मोर्चा परळीमधून निघाला, काय नेमकी मागणी आणि भूमिका आहे? आज परळीमध्ये जो मोर्चा निघाला, संपूर्ण देशभर असा मोर्चा आणि आंदोलनं या ठिकाणी झालेली आहेत। तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये या ज्या निवडणुका आता झाल्या, या निवडणुकापूर्वी महाराष्ट्रामध्ये
महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, हे दोन्ही सरकार दोन्ही जे आहेत हे संविधान करून निवडणुका लढवत होते. त्यांच्यासाठी संविधान फार मोठं होतं असं दाखवून हे चित्र दाखवून ते निवडणुका लढवत होते. आणि या संविधानाच्या जीवावरती महायुतीचं सरकार आलं. महायुतीचं सरकार आल्यानंतर ज्या वेळेला हे सरकार आलं त्याच वेळेला या देशाची सर्वोच्च मानली जाणारी भारतीय संविधानाची प्रतिकृती याचं परभणीमध्ये विडंबन करण्यात आलं. ज्या दिवशी हे सरकार आलं त्या दिवशी विडंबन करण्यात आलं. ज्या दिवशी शपथविधी घेण्यात आली त्या दिवशी त्या आंदोलनातील सोमनाथ सूर्यवंशी आमचा बांधव याची पोलीस स्टेशनमध्ये हत्या करण्यात आली. आणि ते होत नाही तर काही दिवसामध्ये या देशाचे गृहमंत्री अमित शाह हे संसदेमध्ये म्हणत आहेत की आंबेडकर क्या फॅशन चल रहा है. तर इथे बाबासाहेबांची विडंबना केली जात आहे. आंबेडकर फॅशन बोललं जात आहे. तर आंबेडकर फॅशन नाही तर आंबेडकर हा पॅशन आहे. हा आमच्यातला माज आहे. आंबेडकर हे नाव आमचं माज आहे आणि तो आमचा स्वाभिमान आहे. तो आम्ही जपत आहोत. अमित शाह यांनी केलेल्या याचा विरुद्ध भारतामध्ये या पूर्ण देशामध्ये जो प्रकार घडला आहे तो विरुद्ध घडलेला आहे. आमच्या लहान मुलांनी देखील अमित शहाचा बाजार उठवलेला आहे. आजच्या तुम्ही या रॅलीमध्ये पाहिलं असेल की अमित शहाच्या विरोधात किती घोषणाबाजी झाली. एका संसदेमध्ये एका विधानसभेमध्ये प्रत्येक टेबलवरती बाबासाहेबांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. हा बाबासाहेबांचा विजय आहे. अमित शहा हा बाबासाहेबांवरती बोलण्याच्या अधिकार आणि लायकी त्यांची नाही आहे. त्यामुळे त्यांनी ते बोलू नये. या ठिकाणी आम्ही त्या सगळ्या घटनेचा निषेध करतो आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा झालेला मृत्यू या मृत्यू जबाबदार असणाऱ्यांचा आम्ही निषेध करतो. अमित शहाचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो. मनुवादी सरकार आलेलं आहे त्यामुळं बहुजनांना धोका वाढलेला आहे. बहुजनांना म्हणण्यापेक्षा बौद्धांना धोका वाढलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आता भीमा कोरेगाव येणार आहे. 2018 साली भीमसैनिकांवरती भीमा कोरेगावमध्ये भ्याड हल्ला झाला होता. याच जातीवादी सरकारने हल्ला केला होता. आणि आता देखील येणाऱ्या ह्या 1 तारखेला भीमा कोरेगावमध्ये भीम अनुयायांवरती हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व भीमसैनिकांना आणि भीमाच्या वाघांना भीमाच्या वाघिणींना विनंती करतो आहे की आपण ज्या वेळेला भीमा कोरेगावला जाताना निळा झेंडा घेऊन जा. त्या झेंड्याचा दांडा मात्र तुम्ही छोटा ठेवू नका. त्या झेंड्याचा दांडा मोठा ठेवा. जर या वेळेला मनुवाद्यांनी आपल्यावरती हल्ला केला तर तोच दांडा काढून त्यांच्यावर फिरकवल्याशिवाय तुम्ही राहू नका. जशाच तसं उत्तर आपल्याला या ठिकाणी मनुवाद्यांना द्यावं लागेल असंच या ठिकाणी नमूद करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय. सर काय सांगाल, आज ज्या पद्धतीनं आक्रोश मोर्चा काढलेला आहे, सर्व उग्र स्वरूप धारण केलं होतं, काय एकूणच आपली मागणी आहे या मोर्चाच्या माध्यमातून? तसं पाहता अख्ख्या महाराष्ट्रभर परभणीची घटना आणि संसदेमध्ये झालेल्या वक्तव्याबद्दल आंबेडकरी जनतेमध्ये फार मोठा आक्रोश मनामध्ये निर्माण झालेला आहे. त्या अनुषंगाने सुधागड तालुक्यातील पर्ली या ठिकाणी या जनआक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं. तसं पाहता रायगड जिल्ह्यामध्ये सुधागड तालुक्याला एक वैचारिक तालुका म्हणून ओळख आहे. या तालुक्यातून दिवंगत आमच्या राज्याचे नेते आदरणीय हिरामनजी गायकवाड यांचा तालुका म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. या तालुक्यामधून अनेक दिग्गज ज्यांनी जिल्ह्याला नेतृत्व दिलेलं आहे असा हा तालुका आहे. त्यामुळे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल असू द्या किंवा आपल्या समाजबांधवाबाबतीत ज्यावेळेस काही घटना घडते त्याचा उग्र आणि तीव्र निषेध या तालुक्यातून नेहमीच करत आलेला आहोत आणि त्या अनुषंगाने आजचा या ठिकाणी घेतलेला आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की शहीद सोमनाथ सूर्यवंशी जे आहेत ते कायद्याचे अभ्यासक होते आणि या कायद्याच्या अभ्यासकाला त्याचं भविष्य आणि आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे ज्या व्यवस्थेने केलं त्यांचा निषेध आणि या देशाच्या संसदेमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानाचे निर्माते आहेत त्या संविधानाच्या निर्मात्यामधून एक सुंदर संकल्पनेतून ही संसद निर्माण झालेली आहे आणि त्या संसदेमध्ये ज्यावेळेस संविधानावर परिसंवाद चालू असताना त्या परिसंवादामध्येच जे वक्तव्य झालं त्या वक्तव्याच्या संपूर्ण बहुजन समाजामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये आणि संविधानाची ज्यांनी फलं चाकलेली आहेत त्या सर्वांच्यामध्ये हा आक्रोश आहे. तो आक्रोश या निमित्तानं आम्ही बाहेर काढलेला आहोत आणि म्हणून या ठिकाणी शहीद सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे आणि जे संसदेमध्ये वक्तव्य झालेले त्याचं जाहीर निषेधाच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही मागणी करीत आहोत. जय भीम, जय संविधान. काय सांगाल, आज परळीमध्ये भव्य दिव्य अशी रॅली काढलेली आहे, घोषणाबाजी देखील केलेली आहे, काय आपली भूमिका आहे एकूणच? या ठिकाणी
सुधागड तालुक्यातील तमाम भीमसैनिकांमधला रोष आज रस्त्यावर व्यक्त झाला. ज्या 2 घटना घडल्या त्याच्यामध्ये पहिली घटना म्हणजे परभणीमध्ये संविधान प्रतिकृतीची झालेली विटंबना, त्या घटनेचा निषेध आणि त्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनामध्ये जो एक भीमसैनिक आमचा सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस चौकशीमध्ये झालेला मृत्यू, या दोन्ही घटनांचा निषेध करण्यासाठी सुधागडमधील तमाम भीमसैनिकांमध्ये त्या भक्तीचा रोष होता आणि तो रोष या ठिकाणी आज रस्त्यावर व्यक्त करण्यात आलेला आहे. आणि दुसरी घटना म्हणजे ज्या भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भर संसदेमध्ये देशाच्या प्रमुख पदावर जे व्यक्ती विराजमान आहे, देशाचं गृहमंत्रीपद ज्यांच्याकडे आहे असे अमित शहा यांच्याकडून अतिशय खालच्या पातळीवर अपमानजनक वक्तव्य केलं. त्या वक्तव्याबद्दल तीव्र निषेध आणि तीव्र संतापजनक भावना या संपूर्ण आंबेडकरी समाजामध्ये सुधागड तालुक्यामधील या ठिकाणी आहे. त्या भावनेचा रोष आणि त्या भावनेचा निषेध, त्यांनी केलेल्या अपमानाचा निषेध, या दोन्ही गोष्टींचा निषेध करण्यासाठी तमाम भीमसैनिक आज या ठिकाणी रस्त्यावर उतरले. या मोर्चामधून आम्ही 2 निवेदन या ठिकाणी सरकारला देत आहोत. एक म्हणजे आमची मागणी अशी राहील की ज्या प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशी यांचा खून केला असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. चौकशी दरम्यान त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना कारणीभूत असणारे अधिकारी, प्रशासकीय यंत्रणा यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसेच केंद्रीय गृहमंत्री यांनी मीडियासमोर नाही तर ज्या संसदेमध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे त्या संसदेमध्येच या देशाची तमाम भीमसैनिकांची माफी मागावी आणि तसं झालं नाही तर त्यांनी देशाचं गृहमंत्रीपद सोडून राजीनामा द्यावा, ही मागणी आम्ही या ठिकाणी या आक्रोश मोर्चाद्वारे तमाम सुधागडमधील भीमसैनिकांद्वारे या ठिकाणी देत आहोत. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय.